आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। बिहार निवडणुकांमुळे आता सुशांत सिंग राजपूतचा मुद्दा पुन्हा बाहेर काढलाय असा आरोप, असा निशाणा आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार साधलाय। बिहार निवडणुकीशी महाराष्ट्राच्या नेत्यांचा संबंध जोडणं चुकीचं असल्याचं यावेळी मंत्री उदय सामंतांनी म्हटलंय। त्यांनी रोहित पवार यांना हे उत्तर दिलं। सुशांत सिंगचं तिथं सुसाईड झालं होतं तेव्हा बिहारचं इलेक्शन होतं आणि बिहारच्या इलेक्शनमध्ये अशा पद्धतीने तिथं राजकारण केलं गेलं होतं। बिहारचं इलेक्शन संपलं की सुशांत सिंगला सगळे विसरून गेले। 4 वर्ष झाली सुशांत सिंगचं नाव कोणी काढलं नाही। आता बिहारचं इलेक्शन परत त्या ठिकाणी आहे 4 महिन्यानंतर। आता सुशांत सिंग सुद्धा दुर्दैवाने बीजेपीच्या माध्यमातून फक्त राजकारणासाठी जिवंत केला जाईल। त्याच्याबरोबर हा विषय जो काढलाय आता बीजेपी ज्या पद्धतीने हाताळेल ते फक्त मुंबई इलेक्शन आणि आपलं बिहार इलेक्शन याच्यासाठीच या विषयाचं राजकारण हे बीजेपीकडनं त्या ठिकाणी केलं जाईल असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं। बिहारच्या निवडणुकीशी महाराष्ट्रातल्या कुठच्या नेत्याचा काही संबंध जोडण्याचा काही संबंध येत नाही। बिहारची निवडणूक ही बिहारच्या विषयावर होणार आहे। देशात झालेल्या विकासाच्या मुद्द्यावर बिहारची निवडणूक होईल आणि बिहारची निवडणूक करण्यासाठी एनडीएतले तिथले जे पक्ष आहेत ते सक्षम आहेत। त्यांना महाराष्ट्राच्या कुठच्या नेत्याचा आधार घ्यायचा काय प्रश्न येतो किंवा आधार घ्यायची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या म्हणून एखाद्या मृत व्यक्तीच्या वडिलांनी पिटिशन दाखल करणं हे असं होत नाही।